आज आपण अगदी हॉटेलसारखा दही भेंडी मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अतिशय टेस्टी रेसिपी आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे बघा। भेंडी बघा, इथे मी पावशेर भेंडी घेतलेली आहे आणि त्याचा देठाचा भाग जर असा पटकन तुटला गेला तर समजून जायचे की भेंडी अतिशय कोवळी आहे आणि भेंडी अतिशय सॉफ्ट पण आहे बघा। मस्त अशी कोवळी भेंडी आपण पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाहीये किंवा पाण्यामध्ये आपल्याला जास्त वेळ तिला भिजत पण ठेवायची नाहीये। हलकीशी धुवून घेतल्यानंतर आपण त्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेणार आहोत आणि छान अशी कोरडी करून घेणार आहोत बघा। जर त्यामध्ये पाणी राहिलं तर भेंडी छान होत नाही आणि भेंडी एकदम अशी चिकट होते। त्यामुळे बघा भेंडीमध्ये आपल्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाहीये। भेंडी बघा छान अशी मी कोरडी करून घेतलेली आहे। याच पद्धतीने भेंडी कट करत असताना बघा त्याचा देठाचा भाग आणि टोकाचा भाग काढून मधून आपल्याला या पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची आहे। जर आपल्याला हवं असेल तर आपण मधून 2 पीसेस केले तरी चालतील, पण जर आपण या पद्धतीने भेंडी कट केली तर मसाला अगदी आतमध्ये पर्यंत जातो आणि भेंडी पण पटकन शिजते। त्यामुळे बघा मी या पद्धतीने भेंडी छान अशी कट करून घेतलेली आहे। आणि इथे बघा दहीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आणि हे सर्व मसाले आपण दहीमध्ये घालून घेणार आहोत आणि दही आपल्याला एकसारख्या दिशेने छान असे 5 मिनिट फेटून घ्यायचं आहे। दहीचं जे टेक्स्चर आहे ते एकदम मऊ आलेलं पाहिजे। या पद्धतीने मस्त असं आपण बघा त्याला फेटून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होईल। मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा। नंतर बघा इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या, 4-5 आल्याचे तुकडे, 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे बघा। मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आपण ती, आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि यासाठी लागणार आहे आपल्याला 1 चमचा मीठ आणि 2 चमचे तेल। इथे बघा 10 ते 15 लसूण पाकळ्या मी एका खलबत्त्यामध्ये घालून छान अशा ठेचून घेणार आहे आणि 4-5 तुकडे यामध्ये आपण आल्याचे घालून आलं लसूण छान असं ठेचून घेणार आहोत। याची टेस्ट अप्रतिम लागते। जर आपल्याला आलं आवडत नसेल आपण फक्त लसूण वापरला तरी चालेल। छान असं बघा, याची आपल्याला जास्त फाईन पेस्ट पण बनवून घ्यायची नाहीये, फक्त त्याला हलकसं ठेचून घ्यायचं आहे। आणि बघा मस्त असं आलं आणि लसूण छान असं मी ठेचून घेतलेलं आहे। इथे बघा एका गरम कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण कट केलेली भेंडी घालून 5 मिनिट हलकीशी परतून घेणार आहोत। हलकासा भेंडीचा रंग बदलला किंवा हलकासा तांबूस रंग यायला लागला की आपण भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या पद्धतीने मिक्स करत आपण भेंडी बघा छान अशी परतून घेऊया। भेंडीचा रंग बघा हलकासा बदललेला आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नंतर त्याच कढईमध्ये बघा मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये ठेचलेलं जे आलं आणि लसूण आहे ते घालून घेऊया, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि छान असं ते परतून घेऊया, जेणेकरून आलं आणि लसूणचा जो कच्चा स्मेल आहे तो पूर्णपणे निघून जाईल। नंतर बघा आपण यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत आणि कांदा पण आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 5 मिनिट आपल्याला कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे बघा। कांदा पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि बघा कांद्याचा रंग पूर्ण बदललेला आहे। हलकासा ब्राऊन रंग झाल्यानंतर आपण यामध्ये दहीचं जे मिश्रण बनवलं होतं ते घालून घेणार आहोत। दहीचं मिश्रण घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे
एकदम मंद आचेवरती आपण हे मिश्रण एक 5 ते 10 मिनिट छान असं परतून घेणार आहोत। छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला या मिश्रणाला परतून घ्यायचं आहे। आणि अगदीच खाली लागू नये हे मिश्रण म्हणून बघा, त्या दहीचे जे मिश्रण होतं त्या भांड्यामध्ये मी अगदी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत। बघा, मस्त असं उकळल्यानंतर किंवा एक 5 ते 10 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर त्याचं टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे। आता आपण त्यामध्ये परतून घेतलेली भेंडी घालून घेणार आहोत आणि छान असं आपण ते मिक्स करून घेऊया आणि एक 5 मिनिट छान अशी एक उकळी काढून घेऊया। छान अशी भेंडी शिजवून घेऊयात। भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघा, भेंडी एकदम पटकन शिजते। वरतून बघा आपण कोथिंबीर घालून छान अशी ती सर्व करूयात आणि मस्त असा दही भेंडी मसाला तयार झालेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा बनला आहे ते। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा। तुम्ही ती चपाती सोबत, भाकरी सोबत, कशा सोबतही सर्व करू शकता।